पुढच्या बातमीकडे वळतोय। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर आता बीड जिल्ह्यात ड्युटी नको रे बाबा असं म्हणत जिल्ह्यातील 107 पोलीस अधिकाऱ्यांनी बदली करता विनंती अर्ज केलेला आहे। त्यामुळे बीडच्या पोलीस दलात खळबळ उडालेली आहे। नेमकं बीड जिल्ह्यात आहे तरी काय ज्यामुळे पोलीस अधिकारीच जिल्ह्यात ड्युटी करायचा नकार देत आहेत असा सवाल उपस्थित केला जातोय। महत्त्वाचं म्हणजे याआधी अनेक अधिकाऱ्यांची बीड जिल्ह्यासाठी पसंती होती, मात्र अचानक बदलीसाठी विनंती अर्ज आल्यानं आता जोरदार चर्चा सुरू व्हायला लागलेल्या आहेत। आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याशी बोलण्याकरता। सुरेश, आधी पोलीस असं म्हणायचे, म्हणजे पोलीस अधिकारी असं म्हणायचे की बीड जिल्हाच द्या, आता बीड मधून बदलीसाठी अर्ज वाढायला लागलेले आहेत, बीड मध्ये नकोच ड्युटी, काय सांगाल? 107 अधिकारी ज्यांनी विनंतीसाठी बदलीचा जो अर्ज केलेला आहे, ही राज्यातील कदाचित पहिलीच घटना असेल की एका जिल्ह्यातील एवढे सगळे जे अधिकारी आहेत हे एकाच वेळी जिल्ह्यामध्ये नको आणि आम्हाला दुसरीकडे द्या अशा पद्धतीची मागणी केली जाते। यामध्ये जर अधिकारी बघितले आपण तर पोलीस निरीक्षकापासून DYSP आणि अप्पर पोलीस अधीक्षकापर्यंतचे अधिकारी आहेत, त्यांनी पोलीस महासंचालकाकडे देखील अर्ज करण्यात आले। राज्याचे पोलीस महासंचालक आणि देखील यांनी अर्ज केलेले आहेत। यामध्ये जर आपण आकडेवारी बघितली तर 2 DYSP लेवलचे अधिकारी आहेत, त्याचबरोबर जे ठाणे प्रमुख आहेत ते 15 ठाणे प्रमुख आहेत। बीड जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये 29 ठाणे आहेत आणि त्यापैकी अर्धे जे ठाणे प्रमुख आहेत त्यांनी आम्हाला बीडमध्ये नको, आम्हाला विनंती बदलीचा अर्ज केलेला आहे आणि तशा पद्धती बदली द्यावी अशी मागणी केली। याचे जर आपण कारण बघितलं तर वेगवेगळी कारणं आहेत। लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने बीड जिल्ह्यामध्ये जातीवाद बोकाळला गेला, त्यानंतर संतोष देशमुख हत्या प्रकरण झालं आणि या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सर्वात जास्त जो काही आरोप केला गेला तो पोलीस प्रशासनावरती आरोप केला आणि त्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये नको। त्याचबरोबर बीडचे पालकमंत्री म्हणून अजितदादा देखील आले आणि त्यांनी बीडमध्ये आल्यानंतर सज्जड दम दिला होता की चुकीची गोष्ट कुठली खपवून घेतली जाणार नाही। हे सगळे कारण होत असताना त्याचबरोबर नवीन जे पोलीस अधीक्षक आहेत नवनीत कॉवर यांनी ज्यावेळेस चार्ज घेतला त्यानंतर संपूर्ण जे पोलीस अधिकारी आहेत त्यांची बैठक घेतली होती आणि क्राईम रेशो कसा कमी करायचा, अवैध धंदे कसे कमी करायचे या संदर्भात देखील त्यांनी बैठका घेतल्या होत्या। त्याचबरोबर आपण जर बघितलं संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सुरेश धस असतील, संदीप क्षीरसागर, त्याचबरोबर बजरंग सोनवणे यासह जितेंद्र आव्हाड यांनी देखील बीडच्या पोलीस प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि बीडच्या पोलीस प्रशासनाचा आका कोण, यांना चालवते कोण असे देखील प्रश्न उपस्थित केले होते। त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये SIT आणि CID स्थापन करण्यात आले होते, त्यामध्ये काही जे पोलीस अधिकारी नियुक्त करण्यात आले होते त्यांच्यावरती देखील आक्षेप नोंदवला होता। या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने बीडमध्ये पोलिसिंग करत असताना अशा वादामध्ये पडायचंच नको म्हणून की काय आपण इथून दुसरीकडे जाऊ अशा पद्धतीची जी धारणा आहे ती खाजगीमध्ये हे अधिकारी बोलून दाखवतात, मात्र प्रत्यक्ष कॅमेऱ्यावरती कोणी बोलत नाही। मात्र खळबळ उडली आहे का तर एवढे जर सगळे पोलीस अधिकारी एक सोबत निघून गेले, बीड जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर पोलीस निरीक्षकापासून DYSP पर्यंतचे अधिकारी 188 आहेत आणि त्यापैकी जर 107 अधिकारी बदलीचा अर्ज करत असतील तर फक्त 65 पोलीस अधिकारी। ही महत्त्वाचीच घटना आहे, चर्चा होईल अशीच घटना आहे की 107 अधिकारी असं म्हणतात की बीड मध्ये ड्युटी नको रे बाबा। पुढे जाऊया, भास्कर जाधवांसंदर्भातली बातमी आहे। पुढील आठवड्यापासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना उबाठा विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदावर दावा करणार आहे असं सूत्रांकडून कळत आहे। यावेळी उद्धव ठाकरे विरोधी पक्षनेत्याची घोषणा करणार आहेत अशी माहिती मिळतेय, मात्र या नावाबाबत उबाठानं गुप्तता ठेवलेली आहे। या पदासाठी पक्षातील आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जाणारे आमदार भास्कर जाधवांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीत मवियाचे सर्वाधिक 20 आमदार निवडून आल्यानं उबाठानं विरोधी पक्षनेते पदावर दावा केलाय, मात्र शिवसेना आणि काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे डिसेंबरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात ठाकरे गटाला दावा करता आलेला नव्हता। आता उबाठा अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे असं कळतंय। जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनावणे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश केला, तर शिवसेनेत पक्षप्रवेश करता शरद सोनावणेंना मंत्रिपदाचे वेध लागलेले आहेत। शिवनेरीला लाल दिवा मिळाला नसल्याची खंत व्यक्त करत शरद सोनावणे यांनी मंत्रिपदाची अपेक्षा व्यक्त केली। एका बाजूला आमच्या पुरंदरचा माणूस बसला इथं, शिवकालीन पुरंदर छत्रपती शिवराय, अनेक वर्षाची राजधानी, विजय बापू तिथून आहे, मी शिवनेरीहून आहे आणि साहेब तुम्ही साताऱ्याच्या गादीहून आहे। सातारा म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब, म्हणजे किती कनेक्शन आहे।
मुख्यमंत्री असताना करतो पाहतो असं नाही, तर लगेच जनतेची मी कामं केली. 2.5 वर्षात इतक्या सह्या केल्या जेवढ्या मागच्या 25 वर्षात झाल्या नसतील, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तर मात्र माझ्या लाडक्या बहिणींची योजना कधीही मी बंद होऊ देणार नाही, असंही ते म्हणाले. तुम्ही आमच्यावर भरभरून मतांचा वर्षाव केलेला आहे, त्यामुळे आतापर्यंतच्या इतिहासात महायुतीचे 232 आमदार निवडून आलेले आहेत, असं शिंदे म्हणाले. तर निवडणुकीत अनेकांनी मला हलक्यात घेतलं, पण सरकारचा टांगा पलटी आणि घोडे फरार झाले असं सगळ्यांना वाटत होतं, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला. जनतेचा आशीर्वाद असला तर सगळं होतंय. मी आपल्याला माहित आहे, मुख्यमंत्री असताना जे माझ्याकडे आले, करतो बघतो पाहतो, माझ्याकडे नाही, लावला फोन काम करून टाक, चिठ्ठीवर सही केली. मी तुम्हाला सांगतो, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढ्या मी सह्या केल्या ना, त्या 25 वर्षात झाल्या नसतील. कुठलं रेकॉर्ड होईल माहित नाही मला. तुम्ही आम्हाला भरभरून मतांचा वर्षाव केला. आतापर्यंतच्या इतिहासात 232 आमदार महायुतीचे कधी आले होते का शरद बापू? कधीच नव्हते. लँड स्लाइड एकदम सगळ्यांचा सुपडा साफ झाला. लाडक्या बहिणींना मी म्हणालो होतो, हे सावत्र भाऊ कोर्टात गेले तुमची योजना बंद करायला, खोडा घालायला. कोर्टाने पण त्यांना लप्पड दिली, बोला भागो. पण मला देखील हलक्यात घेतलं. त्यावेळेस आपल्याला माहित आहे की सरकारचा टांगा पलटी घोडे फरार करून दाखवलं आणि कामही करून दाखवलं. 2.5 वर्षात या राज्याला पुढे नेलं. हे राज्य महाविकास आघाडीच्या काळात 3ऱ्या नंबरला गेलं होतं. हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर हे राज्य पुन्हा पहिल्या नंबरला आणलं. धर्मसत्ता आणि राज्यसत्ता एकत्र आल्यानं देशाचा विकास होणार नाही, असं म्हणत भीमराव आंबेडकरांनी भाजपवर निशाणा साधलाय. अकोले तालुक्यामध्ये बौद्ध धम्म परिषद राष्ट्रीय अध्यक्ष भीमराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत पार पडले. या परिषदेमध्ये लोकांना संबोधित करताना त्यांनी हे विधान केलंय. संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्टतः असं म्हटलेलं आहे की देशाचा जर विकास व्हायचा असेल तर देश हा सायंटिफिक मार्गाने जावं लागेल. आज धर्मसत्ता एका बाजूला आहे, राज्यसत्ता एका बाजूला आहे. दोघांचा मिलाप झालेला आहे. ज्या वेळेला धर्मसत्ता राज्यसत्ता एकत्र होतात देशाची उन्नती नाही, हे माझं ठाम मत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचं चित्र आहे. ब्रिटिश काळात उभारण्यात आलेल्या भंडारदरा धरणातून शेकडो गावांना पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी पाणी पुरवठा करण्यात येतो. धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीमुळे अनेक गावं पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. दरम्यान प्रशासनानं तातडीनं ही पाणी गळती थांबवावी अशी मागणी करण्यात येते. धरणाच्या या पाणी गळतीचा थेट ग्राउंड झिरोवरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे यांनी. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी वरदान असलेल्या भंडारदरा धरणाजवळ मी आता आलेलो आहे. आता मी जे चित्र दाखवतोय तुम्हाला, खरं तर ही धरणाची भिंत आहे आणि या जवळून जे पाणी कोसळतंय हा कुठलाही धबधबा नाहीये, तर या धरणाच्या भिंतीला लागलेली गळती आहे. इंग्रज काळामध्ये खरं तर या धरणाचं काम झालेलं आहे. 1918 साली हे धरण पूर्ण झालेलं होतं आणि त्याच काळातले हे जे वाल्व आहेत, या ठिकाणी 3 वाल्व बसवण्यात आलेले होते, ज्यापैकी 2 चांगल्या स्थितीत आहे. मात्र एक जो वाल्व आहे हा मोठ्या प्रमाणामध्ये त्यामधून गळती सुरू आहे आणि ही आज नाही तर गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीनं शेकडो लिटर जे पाणी आहे ते वायाला जाताना दिसतंय. मात्र जलसंपदा विभाग याकडे डोळेझाक करताना दिसतोय. खरं तर उन्हाळा तोंडावरती आहे. हंडाभर पाण्यासाठी मैलून मैल महिलांना पायपीट करावी लागते. अशा परिस्थितीमध्ये हे जे पाणी आहे हे अनेकांना आधार देणारं ठरू शकतं आणि ही जर गळती थांबवली तर भंडारदरा धरणातून जी पिण्याची पाण्याची आवर्तन सोडली जात आहेत यावर देखील जो परिणाम आहे तो होईल आणि जास्त प्रमाणामध्ये पाणी या प्रवरा पट्ट्यामधले जे शेकडो गावं आहेत, तिथली जी तहानलेली गावं आहेत यांना होईल. त्यामुळं जलसंपदा विभागानं ही पाण्याची गळती थांबवली पाहिजे आणि
धरणाची भिंत सुरक्षित करायला हवी. हरीश देमोटे, न्यूज 18 लोकमत, भंडारदरा, अहिल्यानगर. एक छोटासा